यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। हेच पुन्हा होतील पालकमंत्री, सोलापूरला मंत्रिपदाची उपेक्षाच। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। लोकसभा निवडणूक सोलापूर आणि माढा या दोन्ही जागी मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला। शिवाय शरद पवार यांच्या महाराष्ट्रात 10 जागा आल्या, त्यातील मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस जागांवर तुतारी वाजली। त्यामुळे भाजपचे 5 आमदार निवडून आले असतानाही भाजप नेत्यांनी सोलापूरकडे दुर्लक्ष केले। सोलापुरातील विमानसेवा, IT पार्क, उद्योग, रखडलेल्या सिंचन योजना, टेक्सटाईल पार्क असे मोठे प्रोजेक्ट प्रत्यक्षात साकारण्यासाठी सोलापूरला मंत्रिपद हवे होते। 2003 साली सोलापूर जिल्ह्याने सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री आणि विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री अशी 2 महत्त्वाची पदे भूषवली। असे असताना गेल्या 5 वर्षांपासून मंत्रिपदापासून डावललेल्या सोलापूरला फडणवीस सरकारने पुन्हा मंत्रिपदापासून वंचित ठेवले। मंत्री केले तरी त्यांनी विशेष कामगिरी केली नाही, म्हणून सोलापूरला मंत्रिपद दिले जात नाही। आता सोलापूरला साताऱ्याचे भाजपचे जयकुमार गोरे, इंदापूरचे अजितदादा गटाचे दत्तमामा भरणे आणि चंद्रकांत दादा पाटील या तिघांपैकी कोण पालकमंत्री मिळेल याची उत्सुकता आहे। जयकुमार गोरे नौखे असल्यामुळे सोलापूरचे आमदार त्यांना जमू देणार नाहीत। दत्तमामा भरणे यांच्या अजितदादा गटाचा एकही आमदार जिल्ह्यात नाही, त्यामुळे पुन्हा चंद्रकांत दादा पाटील यांच्या गळ्यात सोलापूरच्या पालकमंत्री पदाची माळ पडेल अशी जास्त शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातून 58 पैकी महायुतीचे 44 आमदार निवडून आल्याने सर्वाधिक अशी 10 मंत्रिपदे मिळाली पश्चिम महाराष्ट्राला। सोलापूर शहरात नोंदवले 11.5 अंश असे या हिवाळी हंगामातील सर्वात कमी तापमान। सोलापूरकर थंडीने कुडकुडले। लोक अदालतमध्ये सोलापूर महापालिकेकडे 5000 मिळकतदारांनी भरला 13,94,00,000चा टॅक्स। फडणवीस सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राला 10 तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला मिळाली प्रत्येकी 8 मंत्रिपदे। मराठवाड्याला 6 तर मुंबईला मिळाली 2 मंत्रिपदे। तानाजी सावंत, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 12 मंत्र्यांना फडणवीस सरकारमध्ये देण्यात आले नाही स्थान। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क। उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स। निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या। बुकिंग करिता संपर्क 8007 700558। प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन, वयाच्या 73व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। 15व्या वित्त आयोगातून सोलापूर जिल्ह्यातील 977 ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात जानेवारी महिन्यात मिळणार 42 कोटींचा निधी। सोलापूर शहरात महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम जोमाने सुरू। आता प्लॅस्टिक मुक्ती मोहीम 20 डिसेंबर पासून सुरू होणार। भारतात पर्यटन क्षेत्रामुळे सुमारे 4.5 कोटी लोकांना मिळतो रोजगार। पुढील 10 वर्षात पर्यटन क्षेत्राची उलाढाल 523 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचेल। फडणवीस सरकारच्या 39 मंत्र्यांमध्ये 2 जण अवघे 10वी पास तर अवघे 18 जण पदवीधर, 7 मंत्री वकील। मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवलेले भाजपचे मंगल प्रसाद लोढा यांची सर्वाधिक म्हणजे 447 कोटी रुपयांची आहे संपत्ती, तर शिवसेनेचे दादा भुसे गरीब मंत्री त्यांची मालमत्ता 1,60,00,000। 2 वेळा पराभूत होऊन देखील पंकजा मुंडे यांना विधान परिषदेपाठोपाठ आता मंत्रिपदाची देखील पडली माळ।
42 मंत्र्यांमध्ये पंकजा मुंडे, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ या 4 लाडक्या बहिणींना मिळाली मंत्रिपदाची संधी. शिंदे सेनेकडून एकाही महिलेला मंत्रिपद नाही. महाराष्ट्रातील 16 तर विदर्भातील 7 जिल्हे मंत्रिपदापासून उपेक्षित. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. 39 मंत्र्यांना करावी लागेल आता तारेवरची कसरत. मंत्रिपदाची कामगिरी, पक्षनिधी आणि पक्ष वाढवणे अशा 3 स्तरावर करावे लागेल काम. मंत्रिपद का नाकारले? छगन भुजबळ म्हणाले, त्यांना नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असेल. आता मी बाहेर राहून OBC वंचितांसाठी आवाज उठवणार. दिल्लीत फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने 38 उमेदवारांची चौथी आणि अंतिम यादी केली जाहीर. 26 आमदारांची तिकिटे कापली. परभणीतील दगडफेक प्रकरणात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांकडून 2.5 वर्षेच मंत्रिपदावर राहणार असल्याचे लिहून घेतले शपथपत्र. Kia Motors presenting new Seltos 17 autonomous advanced feature, 15 standard safety features, Panoramic sunroof, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात OBC मंत्री सर्वाधिक. मराठा समाजाचे 16 तर OBCचे 17 मंत्री. आमची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले. सदाभाऊ खोतांची मंत्रिपद न मिळाल्यानं खंत. विधानसभा कामकाज दिवसभरासाठी स्थगित. उद्या 11 वाजता कामकाज सुरू होईल. संजय राठोड यांना माझा विरोध कायम राहील. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्यामागे जातीय राजकारण. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.